काय पाहिजे? मुख्यमंत्री असं म्हणाले काल की अजून 8 महिने तरी मीच मुख्यमंत्री असणार, त्यामुळे मला खूप कामं करायची. त्यांचा आत्मविश्वास जो आहे हा एवढा कुठून आणतात आत्मविश्वास हे पाहावं लागेल. खरं म्हणजे निवडणुका आता 6 महिन्यावर आलेल्या आहेत अधिकृतपणे एप्रिलपर्यंत. म्हणजे हे काय विधानसभेच्या निवडणुका घेणार नाहीत का महानगरपालिकाप्रमाणे? अजून मुख्यमंत्रीपद नेमण्याची आपल्याकडे संविधानानं तरतूद केलेली नाही. 10 जानेवारीला काय निकाल लागतो याकडे अख्ख्या देशाचं लक्ष आहे. मुख्यमंत्री घटनाबाह्य पद्धतीनं मुख्यमंत्रीपदावर बसलेले आहे. त्यांचे सरकार घटनाबाह्य आहे. आणि या राज्यात आणि देशात एक घटनाबाह्य सरकार सुरू असताना या देशाचं न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग हे या घटनाबाह्य सरकारला अप्रत्यक्षपणे पाठबळ देतात. या देशातल्या लोकशाहीचं दुर्दैव आहे. या देशामध्ये सत्याचा विजय होतो म्हणजे अडाणींचा विजय होतो. काल हिंडनबर्ग रिसर्च प्रकरणामध्ये ज्या प्रकारचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं लावला, आम्हाला त्याच्यावरती कोणतीही टिप्पणी करायची नाही. कारण आज तरी आपल्याकडे न्यायालयाचा निर्णय हा खाली मान घालून झुकून मान्य करण्याची प्रथा आहे. आणि त्या निकालानंतर उद्योगपती अडाणी म्हटले सत्याचा विजय झाला, सत्यमेव जयते. ज्या प्रकरणामध्ये संसद चालली नाही, लोक रस्त्यावर उतरले सत्य समजून घेण्यासाठी, ते सत्य बाहेर आलं नाही, उलट त्यांना क्लीन चिट दिली. मग हे सत्य जे आहे हे इतरांच्या बाबतीमध्ये नक्की कुठल्या बिळात लपवलं जातं किंवा इतरांना न्याय का मिळत नाही? ज्या घटनाबाह्य सरकारच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रातली जनता आवाज उठवते आहे, न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जात आहेत, सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट निर्देश देऊनसुद्धा या बेकायदा सरकारविषयी या विधानसभेचे अध्यक्ष त्या संदर्भात निर्णय घ्यायला तयार नाहीत. अशा वेळेला जो न्याय अडाणींना मिळतो या देशामध्ये, तो न्याय या देशातल्या नागरिकांना आणि कायदाप्रिय जनतेला का मिळत नाही, हा आमच्या पुढला एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे. नाही मला माहीत नाही. अडाणी श्रीमंत आहेत म्हणजे भारतीय जनता पक्ष श्रीमंत आहे. या देशातली 138 कोटी जनता आजही संघर्ष करते. मुठभर लोकांकडे पैसे आहेत. 100 उद्योगपतींची कर्ज माफ होतात, 26 लाख कोटींची. आणि शेतकऱ्यांची कर्ज 2-5 हजाराची माफ होत नाही म्हणून तो आत्महत्या करतो. अडाणींची श्रीमंती ही भारतीय जनता पक्षाची श्रीमंती आहे. ही देशाची श्रीमंती असं मानत नाही मी. त्यांच्यामुळे देश श्रीमंत झाला असं मानत नाही आम्ही, बरं का. धारावी असेल, वरळी मिठागरं असतील, मुंबईचे किंवा देशातले एअरपोर्ट असतील, बंदरं असतील, सार्वजनिक मालमत्ता असतील, ही एकाच उद्योगपतीला सरकारनं दिल्यावर तो श्रीमंत होणारच. महानंदा डेअरीची 27 एकर जमीन असेल, अशी अनेक अशा प्रकारची लूट झाल्यावर आणि लूट केल्यावर मला असं वाटतं की श्रीमंत व्हायला काहीच हरकत नाही. पण सामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार, मजूर महाराष्ट्रातला आणि देशातला तो श्रीमंत झाला आहे का, त्यांना रोजगार मिळाला आहे का, ह्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं स्पष्टीकरण केलं पाहिजे. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं आहे का, शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळाला आहे का, सांगावं ना. ज्याच्यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे. बोलू सर, निवडणुका सध्या पाहायला मिळतात. काँग्रेसची सुद्धा काल बैठक झाली होती. सीट शेअरिंगवरून सुद्धा आता बोललं जाते. काय फॉर्म्युला चर्चा कुठपर्यंत झाली? महाराष्ट्रामध्ये म्हणाल तर जागा वाटपाचा
फॉर्म्युला वगैरे हा जो शब्द आहे तो चुकीचा आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी, मी पुन्हा सांगतो की वंचित बहुजन आघाडी ह्यांच्यामध्ये जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेलं आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत जागा वाटपासंदर्भात. काँग्रेसमध्येही आणि शिवसेनेमध्येही तसे कोणते मतभेद आम्हाला दिसत नाहीत या क्षणी. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची आधीच युती झालेली आहे आणि ती युती असल्यामुळे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्यात कोणतीही हरकत नसल्यामुळे आम्ही असं मानतो की वंचित बहुजन आघाडी हा सुद्धा महाविकास आघाडीचा एक घटक आहे आणि त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकरजी यांच्याबरोबर त्याच सन्मानानं आम्ही चर्चा आणि वाटाघाटी करत आहोत. आणि आपल्याला माहीत असेल की या देशामध्ये मोदींचं राज्य असू नये, हुकुमशाहीचं राज्य असू नये, या देशामध्ये लोकशाही टिकावी यासाठी आमच्या बरोबरीनं प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात आणि देशामध्ये रान उठवत आहेत. प्रकाश आंबेडकर हे फक्त महाराष्ट्राचे नेते नाही आहेत, तर या देशातल्या समस्त वंचित आणि बहुजन समाजाचे ते नेते आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याशी महाराष्ट्रामध्ये अत्यंत सन्मानानं चर्चा होते आहे आणि त्यांचा पक्ष व त्यांची आघाडी, वंचित बहुजन आघाडी ही आमच्या महाविकास आघाडीची एक महत्त्वाचा घटक असं आम्ही मानतो. सर, हिंदी में जानना चाहेंगे, विजय वडेट्टीवार का कहना है कि कोई भी सीट शेयरिंग का फॉर्मूला अगर 23 मुझे मालूम है तो इसके बारे में हमें हाँ, जानकारी नहीं है. दिल्ली में बात होगी. क्रेडिट के जो है बेसिस पर ही सीट शेयर किया जाएगा, मेरिट के बेसिस पर. मुझे मालूम नहीं कांग्रेस में किसको अधिकार है इस बारे में. आज ही मैं सुबह जो हाई लेवल कमेटी है कांग्रेस की, जिसकी अपॉइंटमेंट, जिस कमेटी का गठन किया है और जिसमें सीनियर लीडर्स हैं दिल्ली के, उनसे मेरे अभी बातचीत हो गई है और 1-2 दिन में खरगे साहब ने जो कमेटी का गठन किया है या राहुल गांधी जी ने जिस कमेटी का गठन किया है उस कमेटी के साथ हम लोग बैठेंगे और प्राइमरी डिस्कशन उस कमेटी के साथ हमारा लगभग हो रहा है या ख़त्म हो रहा है. 9 तारीख को सर आप दिल्ली जाने वाले हैं उद्धव ठाकरे जी के साथ. पहुंचे हैं लोकसभा के लिए महाराष्ट्र को लेकर. मुझे लगता है कि अगर महाराष्ट्र की बात करें तो कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना और हमारे और एक साथी डॉक्टर प्रकाश आंबेडकर जी यानी वंचित बहुजन आघाड़ी के साथ हमारी चर्चा लगभग पूरी हो गई है और बहुत ही सकारात्मक ये चर्चा है. तो ये 4 ही हमारे जो घटक दल है उसमें कोई मतभेद हमें नहीं दिखते हैं. खास करके शिवसेना और राष्ट्रवादी में बातचीत ख़त्म हो गई है, कांग्रेस के साथ चल रही है, प्रकाश आंबेडकर जी के साथ भी हमारी अच्छी चर्चा चल रही है. सर, 9 तारीख को ऐसी खबरें आ रही है कि आप दिल्ली जाने वाले हैं उद्धव ठाकरे जी के साथ, वहाँ पे कांग्रेस के आला कमान नेताओं से आपकी मुलाकात होने वाली है, इसमें कितनी सच्चाई? देखिए, ज़रूर हमारी चर्चा कांग्रेस के वरिष्ठ नेताओं से होगी. वो प्राइमरी हमारा डिस्कशन की मीटिंग होगी. अब तक तारीख तय नहीं होगी, लेकिन 2-3 दिन में हम ज़रूर कांग्रेस के वरिष्ठ नेताओं से हमारी चर्चा होगी. सर, शरद पवार ने यह कहा है कि हम लोग शाहू अम्बेडकर फुले जैन की आइडियोलॉजी को मानते हैं, लेकिन वहीं भाजपा आरएसएस की आइडियोलॉजी को मानता है, गौमूत्र की आइडियोलॉजी को मानता है. इसे आप कैसे? पवार साहब ने जो कहा है उसमें गलत क्या है? ये देश जो है वो साइंस और टेक्नोलॉजी के आधार पर आगे जाएगा. ये देश जो है ये एजुकेशन और आधुनिकता, हाँ, उसके आधार पर आगे जाएगा और महाशक्ति बनेगा. ये देश अगर कोई 5000 साल पीछे लेके जा रहा है तो ये देश नहीं रहेगा, यहाँ जंगल रहेगा और जंगल का कानून चलेगा. हम मानते हैं देश आगे जाना चाहिए, इस देश के युवा और बेरोज़गार लोगों को काम मिलना चाहिए, किसानों को अच्छी ज़िंदगी मिलनी चाहिए. अगर ये कोई नहीं कर सकता है तो ये देश को 5000 साल पीछे लेकर जाकर लोगों को धर्म के नाम पर उसमें झगड़े लगाना चाहते हैं.
सर जागा वाटपाचं पाहायला गेलं तर काँग्रेसनं चाचपणी सध्या सुरू केलेल्या आहेत. 48 जी लोकसभा आहेत. राहुल गांधी की न्याय यात्रा पे सर क्या टिप्पणी देना चाहेंगे, क्योंकि अभी कुछ ही दिनों में उनकी यात्रा की शुरुआत होने वाली है और यूपी में भी इसकी चर्चाएं तेज हो गई हैं सर. देखिए, मैं उनकी यात्रा जो है भारत जोड़ो न्याय यात्रा के बारे में जानकारी ले रहा था. उनकी यात्रा से ज़रूर देश के बड़े हिस्से में एक उत्साह पैदा होगा, एक जागरूकता पैदा होगी और ज़रूर उनका फ़ायदा हम सबको होगा. और हम ये मानते हैं जहाँ जहाँ राहुल गांधी की यात्रा चलेगी वो पैदल चलेंगे, वहाँ वहाँ उनकी पार्टी को भी ताकत मिलेगी. सर, आपने कभी कहा था कि नीतीश कुमार जी के साथ उद्धव ठाकरे जी की बात हुई है, संयोजक बनाने के लिए कोशिश की जा रही है नीतीश कुमार जी को. आपको लगता है कि अगर नीतीश कुमार संयोजक बनते हैं तो इंडिया गठबंधन को एक मजबूती मिलेगी? देखिए, नीतीश कुमार जी एक मजबूत नेता है. नीतीश कुमार जी एक मजबूत नेता है, एक अनुभवी नेता है. ये जो पहल है इंडिया गठबंधन का शुरुआत है, उसके सूत्रधार और करते धरते नीतीश कुमार बाबू है. शुरुआत पटना में नीतीश कुमार जी ने की थी. तो मुझे लगता है कि नीतीश कुमार जी के बारे में सभी की राय जो है बहुत सकारात्मक है. सर रश्मि शुक्ला जी के बारे में जानना चाहेंगे. हमने देखा एनडीए सरकार की तरफ से बहुत ही नहीं, वो गलत मुद्दा था. ठीक है, देख लेंगे. अब उनकी नियुक्ति हो गई है, पहली महिला महासंचालक है, डीजी है. हम उनका स्वागत करते हैं. सर शरद पवारांनी काल जे म्हटलेलं आहे की या देशाची प्रगती शिक्षण असेल किंवा इतर सायन्स आहे त्याच्यानुसार होणार, पण भाजप जे आहे ते बहुमताने एकावर अडकलेली आहे. पंडित नेहरूंपासून पुढली 50 वर्ष या देशामध्ये ज्ञान, विज्ञान, शिक्षण अंतराळामध्ये बरं का प्रचंड प्रगती केली. उद्योग क्षेत्रामध्ये आम्ही झेप घेतली. त्याला कारण होतं की या देशाला त्याने आधुनिकतेचा मार्ग दाखवला, विज्ञानाचा मार्ग दाखवला. संशोधनासाठी त्यांनी अनेक संस्था उभा केल्या. पण आताचे जे काही राज्यकर्ते आहेत ते या देशाला 5000 वर्ष मागे घेऊन जात आहेत. याचं कारण असं आहे की त्यांच्या विचाराला आधुनिकतेची जोड नाही. अजूनही ते कुठल्या तरी एखाद्या चिखलात लोळावेत अशा पद्धतीनं राज्य करतायत. ते जंगल राज्य आणि जंगलचा कायदा आणू इच्छित आहेत. त्यामुळेच गेल्या 10 वर्षात या देशामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, महागाई वाढलेली आहे. कारण या सगळ्यावरती त्यांच्याकडे एकच उतारा आहे, तो म्हणजे धर्म. फक्त धर्माच्या आधारावर कोणताही देश उभा राहू शकत नाही आणि लोकशाही टिकू शकत नाही. मगाचाच प्रश्न सर, काँग्रेसनं सध्या चाचपणी सुरू केली आहे लोकसभेसाठी. जिल्हाध्यक्षांकडे 48 लोकसभांची जी इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांची यादी मागवण्यात आलेली आहे. कुठेतरी दबाव तंत्र वापरलं जाते का? नाही, मला असं वाटत नाही. जर आपलं एखादा पक्ष आपल्या महाराष्ट्रातल्या राजकीय ताकदीची चाचपणी करत असेल की ते नक्की कोणत्या जागा लढू इच्छितात, कोणत्या जागांवर त्यांचे कार्यकर्ते अधिक चांगल्या प्रकारे लढू शकतात, मला असं वाटतं चुकीचं काही नाही. आम्हीसुद्धा म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनीसुद्धा गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातल्या 48 जागांचा अभ्यास आणि चाचपणी केलेलीच आहे. प्रत्येक पक्ष करतो. त्याच्यामुळे जर त्यांनी जसं काय केलं असेल तर त्याच्यावरती कोणाला आक्षेप घ्यायचं कारण नाही. सर, संपादकीय में आपने हिडनबर्ग के ऊपर जो सुप्रीम कोर्ट ने अडानी ग्रुप पर आदेश दिया है उस पर कई सारे सवाल आपने हमने सवाल खड़े किए हैं, लेकिन आपको पता होगा, मुझे मालूम नहीं आपने क्या पढ़ा है मेरे आज के संपादकीय में. सत्य का विजय हुआ है, ऐसे श्रीमान गौतम अडानी जी का कहना है. जब न्यायालय ने ये निर्णय दिया है कि क्लीन चिट दी एक तरह से, तो ये सत्य जो है और ये न्याय है. जब हम जाते हैं सर्वोच्च न्यायालय में या न्यायालय में तो हमारे बारे में सत्य और न्याय कहाँ जाता है? 1.5 साल हो गया हम न्याय की गुहार लगा रहे हैं. महाराष्ट्र में एक गैर कानूनी सरकार चल रही है. महाराष्ट्र में एक असंवैधानिक अनकॉन्स्टिट्यूशनल सरकार, इलेक्शन कमीशन, केंद्र सरकार और न्यायालय की सपोर्ट से चल रही है. ये सरकार बर्खास्त होनी चाहिए, लेकिन हमको न्याय नहीं मिल रहा है.
सर्वोच्च न्यायालय के निर्देश के बावजूद भी विधानसभा के स्पीकर महाराष्ट्र के निर्णय नहीं ले रहे। सर्वोच्च न्यायालय ने स्पष्ट रूप से कहा है सरकार गैरकानूनी है। एकनाथ शिंदे से लेकर भरत गोगावले तक और गवर्नर की पूरी कार्रवाई गैरकानूनी है, फिर भी सरकार चल रही है और इस राज्य में दादागिरी कर रहे हैं लोग। तो हमको न्याय क्यों नहीं मिल रहा है? तो हमारे बारे में सत्य कहाँ जाता है? जिस सत्य अडानी के साथ खड़ा है आज, वो हमारे साथ क्यों नहीं खड़ा है? इसलिए मैंने सवाल पूछा है। तर 20 जानेवारीला जरांगे पाटील हे मुंबईत ठीक येत आहे. आहेत आणि आझाद अच्छी मैदानात- बात है, त्यांचं आंदोलन आहे, शुभेच्छा आहेत. चला, थँक्यू. तर वंचित सोबत जागा वाटपासंदर्भात सकारात्मक चर्चा सुरू आहे असं संजय राऊत यांनी सांगितले आणि इतरही मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.